नमस्कार मंडळी, मनपसंत कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहोत भरलेल्या काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी। अगदी झटपट अशी बनणारी ही आहे रेसिपी। त्यासाठी ही वांगी घेतलेली आहे। वांगी लहान मोठे आहेत, त्यामुळे मी घरची असल्यामुळे मी अशी घेतलेली आहे। तुम्ही एकसारखी घेतली तरी चालेल। मस्त वांगी अशी कट करून घ्यायची। वांगे कट करून 4 फोडी करून घ्यायचे आहे आणि मिठाच्या पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजे ते काळे पडत नाही। आणि त्यासाठी मसाला तयार करणार आहोत। एक कांदा कट करून घेतला आहे उभा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, धन आणि खोबरं घेतलं आहे, खोबऱ्याचा किस। आणि प्रथम आपण कांदा, हिरव्या मिरच्या आणि लसूण छान गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। मसाला व्यवस्थित परतायचा आहे, म्हणजे भाजीला रंग छान येतो। सगळा मसाला थंड होण्यासाठी मिक्सरच्या भांड्याला काढून घ्यायचा आहे। त्याच कढईत आपण धन, खोबरं आणि अद्रक तेही परतवून घेणार आहोत। तेही छान गुलाबी होईपर्यंत परतवायचं आणि काढून घेतलं आहे। ते मसाला सगळं काढून घेतल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात आपण कोथिंबीर टाकणार आहोत। वाटणात कोथिंबीर टाकली की वाटणाचा खूप सुगंध छान येतो। आणि पाणी टाकून मस्त वाटण करून घ्यायचं आहे। आपलं वाटण पाणी टाकून केल्यावर मस्त कुकर आपण घेणार आहोत। कुकरमध्ये आपण ही झटपट रेसिपी बनवणार आहोत, म्हणून कुकरचा वापर करतो आहे। 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे, जिरे टाकायचे आहे। काळ्या मसाल्याच्या भाजीला मोहरीचा वापर करायचा नसतो। आणि मस्त मसाला टाकायचा आहे, छान परतवून घ्यायचा आहे। मसाल्याचं सगळं कच्चेपणा घालवायचा, तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। त्यात घरगुती काळा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। बस 2 मसाल्यांमध्ये आपली भाजी इतकी टेस्टी बनणार आहे। त्यात मस्त पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे। असं तेल सुटायला लागलं की मग आपण कट केलेले वांगे टाकून घ्यायचे। वांगे छान परतवून घ्यायचे, सगळा मसाला लागेल असं वांगे परतवायचे। आणि त्यात परतवत असतानाच त्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार। मीठ टाकलं की छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। मिठामुळे वांगा लवकर शिजतं। आणि त्यात आता आपण गरम पाणी वापरलं आहोत। आपल्या आवश्यकतेनुसार भाजी कितपत हवी आहे त्या प्रमाणात गरम पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी टाकायचं नाही, कारण कुकरच्या भाजीला जास्त पाणी लागत नाही। प्रमाणातच पाणी टाकायचं आहे आणि फक्त 2 शिट्ट्या काढायच्या आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये आपलं वांगं तयार आहे। एकदम छान दिसतं। सुरुवातीला आपल्याला त्याला तरी दिसत नाही, परंतु जसजशी भाजी थंड होती तशी वांग्याला छान तरी सुटते। आपलं वांगं शिजलेलं आहे बघा, किती छान दिसतंय। कोथिंबीर टाकायची आहे। रेडी आहे आपली वांग्याची भाजी। ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत सगळ्यांसोबत छान लागते। तोंडी लावायला कांदा घ्यायचा, अतिशय चविष्ट अशी भाजी लागते। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।